रामेश्वरम. रामेश्वरम हे हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. हे तीर्थक्षेत्र हिंदूच्या 4 धामापैकी एक धाम आहे. याशिवाय येथे स्थापन केलेले शिवलिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. भारताच्या उत्तरेकडील काशीची ओळख दक्षिणेतील रामेश्वरमसारखीच आहे. रामेश्वरम हे चेन्नईच्या आग्नेय-पूर्वेस सुमारे 420 मैलावर आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेले हे सुंदर शंख आकाराचे बेट आहे. फार पूर्वी हे बेट भारताच्या मुख्य भूमीशी जोडले गेले होते, परंतु नंतर समुद्राच्या लाटांनी ह्या जोडणारा दुवा तोडला, ज्यामुळे ते सर्व बाजूनी पाण्याने वेढलेले बेट बनले. येथे भगवान रामाने श्रीलंकेवर आक्रमण करण्यापूर्वी दगडी पूल बांधला होता. त्यावर चढून वानरसेना लंकेत पोहोचली आणि तेथे विजय मिळवला. नंतर बिभीषणाच्या विनंतीवरून रामाने धनुष्यकोटी नावाच्या ठिकाणी हा पूल तोडला. आजही या 30 मैल म्हणजेच 48 किलोमीटर लांबीच्या आदिसेतूचे अवशेष समुद्रात दिसतात. येथील मंदिराच्या कॉरिडॉरचा तिसरा प्रकार हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. ज्या ठिकाणी हे बेट मुख्य भूभागाशी जोडले गेले होते, तेथे सध्या 2.5 मैल रुंद खाडी आहे. सुरुवातीला ही खाडी बोटीने पार केली जात असे. असे म्हणतात की पूर्वी लोक धनुष्यकोडीहून मन्नर बेटावर पायी जात असत, पण इसवी सन 1480 मध्ये आलेल्या वादळामुळे या बेटाचा मुख्य भूमीशी जोडणारा दुवा तोडला. 12 ज्योतिर्लिंगापैकी समाविष्ट असलेल्या या 11व्या रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचा महिमा हा शिवपुराण व स्कंदपुराणात वर्णन केलेला आहे. या संदर्भात असा उल्लेख आहे की येथे स्थापित झालेले शिवलिंगाची स्थापना स्वतः भगवान श्रीरामाने केली होती. रावणाशी लढण्यासाठी लंकेकडे कूच करण्यापूर्वी भगवान रामाने या ठिकाणी समुद्राच्या वाळूपासून शिवलिंग बनवून भगवान शंकराची पूजा केली होती. असंही म्हणतात की जेव्हा प्रभू श्रीराम इथे राहून पाणी घेत होते, तेव्हा आवाज आला व आकाशवाणी म्हटले की माझी पूजा न करता तुम्ही हे पाणी घेत आहात. आकाशवाणीत श्रीरामाने समुद्राच्या वाळूपासून शिवलिंगाची निर्मिती करून त्याची पूजा केली. श्रीरामाच्या उपासनेने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. सुमारे 400 वर्षापूर्वी कृष्णप्पा नायकन नावाच्या राजाने त्यावर एक मोठा दगडी पूल बांधला. इंग्रज आल्यानंतर त्या पुलाच्या जागी रेल्वे पूल बांधण्याची कल्पना आली. तोपर्यंत लाटाच्या धडकेने जुना दगडी पूल तुटला. एका जर्मन अभियंत्याच्या मदतीने तुटलेल्या पुलावर एक सुंदर रेल्वे पूल बांधण्यात आला. सध्या हा पूल रामेश्वरमला रेल्वे सेवेने भारताशी जोडतो. पूर्वी हा पूल जहाजे ये-जा करण्यासाठी मध्यभागी खुला असायचा. या ठिकाणी हिंदी महासागराचे पाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहताना दिसते. उथळ समुद्र आणि अरुंद सामुद्रधुनीमुळे समुद्रात लाटा फार कमी असतात. शांत प्रवाह पाहून प्रवाशांना आपण एखादी मोठी नदी पार करत असल्याचा भास होतो. रामेश्वरमच्या दक्षिणेला कन्याकुमारी नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. बंगालचा उपसागर, ज्याला रत्नाकर म्हणतात, येथे हिंदी महासागराला मिळतो. रामेश्वरम आणि सेतू खूप प्राचीन आहेत, पण रामनाथाचे मंदिर तसे जुने नाही. दक्षिणेतील इतर काही मंदिरे 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी बांधली गेली, तर रामनाथाचे मंदिर 800 वर्षापूर्वी बांधले गेले. या मंदिराचे अनेक भाग 50-60 वर्षापूर्वीचे आहेत. रामेश्वरम कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. तो उत्तर-दक्षिण 190 मीटर आहे आणि पूर्व-पश्चिम 133 मीटर आहे. त्याच्या तटबंदीची रुंदी 6 मीटर आहे आणि उंची 9 मीटर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे गोपुरम 38.4 मीटर आहे. हे मंदिर अंदाजे 6 हेक्टरवर बांधले आहे. मंदिरात विशालाक्षीच्या गर्भगृहाजवळ 9 ज्योतिर्लिंगे आहेत, ज्यांची स्थापना लंकापती बिभीषणाने केली असे म्हटले जाते. रामनाथ मंदिरातील ताम्रपट दाखवते की 1173 मध्ये
श्रीलंकेचा राजा पराक्रमभाऊ याने मूळलिंग असलेले गर्भगृह बांधले होते. त्या मंदिरात एकट्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. देवीची मूर्ती ठेवली जात नव्हती म्हणून त्याला निसंगेश्वराचे मंदिर असे म्हणतात. हे मूळ मंदिर नंतरच्या स्थितीत पोहोचले. नंतर 15व्या शतकात राजा उदयन सेतुपती आणि जवळच्या नागौरचे रहिवासी वैश्य यांनी 1450 मध्ये त्याचे 78 फूट उंच गोपुरम बांधले. नंतर मदुराई येथील देवीच्या भक्ताने त्यांचे नूतनीकरण केले. दक्षिणेकडील दुसऱ्या तटबंदीची भिंत तिरुमला सेतुपती यांनी 16व्या शतकात बांधली होती. गेटवर त्यांचा आणि मुलाचा पुतळाही आहे. याच शतकात मदुराईचा राजा विश्वनाथ नायक यांच्या अतिरिक्त राजा उदयन सेतूने नंदी मंडप वगैरे बांधून घेतले. नंदी मंडप 22 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 17 फूट उंच आहे. रामनाथाच्या मंदिरासह सेतू माधवाचे मंदिर ही सुमारे 500 वर्षापूर्वी रामनाथपुरमचा राजा उदयन सेतुपती आणि श्रीमंत वैश्य यांनी बांधले होते. दलावच्या सेतुपतीने 17व्या शतकात पूर्वेकडील गोपुरम सुरू केले. 18व्या शतकात रवी विजय सेतुपती यांनी देवतासाठी एक शयनगृह आणि मंडप बांधला. नंतर मूळ रामलिंगा सेतुपतीने बाहेरची भिंत बांधली. 1897-1904 दरम्यान मध्यदेव कोटई येथील एका कुटुंबाने 1907 ते 1925 मध्ये गर्भगृहाची दुरुस्ती करून घेतली. पुढे त्यांनी 1947 मध्ये महाकुंभाभिषेकही करून घेतला. रामेश्वरचे मंदिर हे भारतीय बांधकाम कला आणि कारागिरीचे सुंदर उदाहरण आहे. त्याचे प्रवेशद्वार 40 फूट उंच आहे. मंदिराच्या आत शेकडो विशाल खांब आहेत, जे आकाराने एकसारखे दिसतात, पण जरा जवळ जाऊन पाहिले तर लक्षात येईल की प्रत्येक खांबावर वेगवेगळी कलाकुसर आहे. रामनाथाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी मार्ग आहेत. तिसरा प्रकार 100 वर्षापूर्वी पूर्ण झाला. या प्रकारची लांबी 800 फुटापेक्षा जास्त आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 5 फूट उंच आणि सुमारे 8 फूट रुंद आहेत. रचनेच्या एका टोकाला उभा राहिल्यावर शेकडो तोरणांच्या स्वागतासाठी बांधल्याचा आपल्याला भास होतो. या खांबाची अप्रतिम कारागिरी पाहून परदेशी लोकही थक्क होतात. येथील कॉरिडॉर ही जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. रामनाथ मंदिराच्या आजूबाजूला असे कोणतेही डोंगर नाही जिथून सहज दगड आणता येतील. गंधमादन पर्वताचा नाममात्र महत्त्व आहे. प्रत्यक्षात हा एक ढिगारा आहे आणि त्यातून मोठ्या मंदिरासाठी लागणारे दगड काढता येत नाहीत. रामेश्वरम मंदिरासाठी लागणारे दगड, लाखो टन किमतीचे दगड हे खूप दूरवरून बोटीवरून आणण्यात आले आहेत. रामनाथजीच्या मंदिराच्या आतील भागात एक प्रकारचा गुळगुळीत काळा दगड आहे. हे सर्व दगड लंकेतून आणल्याचे सांगितले जाते. रामेश्वरमच्या विशाल मंदिरास बनवण्यासाठी रामनाथपुरम नावाच्या छोट्या राज्याच्या राजांचा मोठा हात होता. आता हे ठिकाणे तामिळनाडू राज्यामध्ये सामील झालेली आहेत. राजभवनामध्ये एका जुन्या दगडाचा समावेश आहे. हा एक जुना दगड ठेवला होता. असे म्हटले जाते की हा दगड प्रभू रामाने केवट राजा त्यांचा राज्याभिषेकाच्या वेळी दिला होता. रामेश्वरची यात्रा करणारे लोक या काळ्या दगडास पाहण्यासाठी रामनाथपुरमला जातात. हे ठिकाण रामेश्वरहून 33 मैल दूर अंतरावर आहे. रामेश्वरम मंदिराच्या बाबतीत कथा सांगितली जाते. भगवान श्रीरामाने देवी सीतेला लंकेतून परत आणण्यासाठी लंकेवर आक्रमण केले होते. युद्ध न करता सीतेची मुक्तता करण्यासाठी श्रीरामाने प्रयत्न केले, परंतु रावणाने मानले नाही. तेव्हा असहाय्य होऊन श्रीरामाने वानर सेनेसह लंकेवर आक्रमण केले. या युद्धासाठी समुद्र पार करून लंकेला वानर सेनेसह लंकेत जाणे कठीण होते. तेव्हा श्रीरामाने युद्ध कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी व विजय प्राप्त करण्यासाठी भगवान शिवशंकराची प्रार्थना केली व समुद्रकिनारी असलेल्या वाळूपासून एक शिवलिंग बनवले. तेव्हा भगवान शिव तेथे प्रकट झाले व त्यांनी या लिंगाला रामेश्वरमचे नाव दिले. त्यामुळे येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे, म्हणजे साक्षात भगवान शिव तेथे आले होते. त्यामुळे हे शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
श्रीरामाने रावणाबरोबर केलेल्या युद्धात रावणाचा पूर्ण राक्षस वंश समाप्त झाला व शेवटी सीताजीला मुक्त करून श्रीराम अयोध्येला परत आले. रावण हा साधारण राक्षस नव्हता. रावण महर्षी पुलस्तस्य वंशज आणि भगवान शिवशंकराचा परमभक्त होता. श्रीरामांना त्यांना मारल्यानंतर खूप वाईट वाटले. ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी काही ऋषीवरांनी त्यांना सल्ला दिला की त्यांनी शिवलिंगाची पूजा करावी. त्यामुळे श्रीरामांनी विजयानंतर परत रामेश्वरमला जाऊन पूजा केली. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर या लिंगास काशी विश्वनाथासमान मान्यता देण्यासाठी श्रीरामाने हनुमंतास काशीहून एक शिवलिंग आणण्यास पाठवले. वाऱ्याच्या वेगाने पवनसुत हनुमान आकाशमार्गे शिवलिंग घेऊन काशीहून आले. हे पाहून रामांना अतिशय आनंद झाला आणि रामेश्वरम ज्योतिर्लिंगबरोबर काशीहून आणलेल्या शिवलिंगाची स्थापना केली. लहान आकाराच्या या शिवलिंगास रामनाथ स्वामी सुद्धा म्हटले जाते. ही दोन्ही शिवलिंग या तीर्थाच्या मुख्य मंदिरामध्ये आजसुद्धा आहेत आणि त्यांची पूजा केली जाते. हेच मुख्य शिवलिंग ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी दसऱ्याला संपूर्ण भारत, आग्नेय आशिया आणि पूर्व आशियातील अनेक देशामध्ये आणि श्रीरामाच्या जीवनावर आधारित सर्व प्रकारच्या नृत्यनाट्यामध्ये सेतुबंधनाचे चित्रण केले जाते. रामाने बांधलेल्या या सेतूचे वर्णन केवळ रामायणातच नव्हे तर श्रीरामाच्या नलसेतूचा उल्लेख महाभारतातही आला आहे. कालिदासाच्या रघुवंशात पुलाचे वर्णन केले आहे. श्रीराम सेतूचे वर्णनही अनेक पुराणामध्ये आढळते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये याला रामसेतू म्हटले आहे. तसेच नासा आणि भारतीय उपग्रहावरून घेतलेल्या चित्रामध्ये धनुष्यकोडी ते जाफनापर्यंत दिसणारी बेटांची पातळ रेषा आज रामसेतू म्हणून ओळखली जाते. या पुलाला पुढे ॲडम्स ब्रिज असे नाव पडले. हा पूल अवघ्या 5 दिवसात बांधला गेला, ज्याची लांबी 100 योजना आणि रुंदी 10 योजना होती. ते बनवताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. रामेश्वर शहर व रामनाथजीचे मंदिर या टापूच्या उत्तर दिशेस आहे. दक्षिण बाजूस धनुष्यकोडी नावाचे तीर्थ आहे. येथे हिंदी महासागरास बंगालची खाडी मिळते. या ठिकाणास सेतुबंध म्हणतात. श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करण्याअगोदर या ठिकाणी समुद्रावर सेतू बांधण्याचा आरंभ केला होता. त्यामुळे धनुष्यकोडीचे धार्मिक महत्त्व खूप आहे. हे कोलंबस येथूनच जहाजे जातात. भारताच्या तामिळनाडू राज्याच्या रामेश्वरमच्या दक्षिण किनाऱ्यावर एक गाव आहे, त्यास सेतुबंध म्हणतात. धनुष्यकोडी श्रीलंकेपासून तलमैनारपासून 18 मैल पश्चिमेस आहे. पंबनपासून आरंभ होणारी धनुष्यकोडी रेल्वे लाईन 1964 मध्ये वादळामध्ये नष्ट झाली. यामध्ये 100हून अधिक यात्रेकरू असलेली रेल्वे समुद्रात बुडाली. यात्रेकरूची रेल्वे नियमित रामेश्वरम ते धनुष्यकोडीच्या मध्ये जात असे, परंतु चक्रीवादळामुळे रेल्वेच्या पटऱ्या नष्ट झाल्या. त्यावर वाळू जमा होऊन अदृश्य झाल्या. धनुष्यकोडीला जाण्यासाठी समुद्रकिनाऱ्याने एकतर यात्रेकरू पैदल जातात किंवा मच्छीमाराच्या जीप किंवा टेम्पोने जाऊ शकतात. भगवान रामाशी संबंधित येथे काही मंदिरे आहेत. येथे सल्ला दिला जातो की गावामध्ये लोकांच्या समूहामध्ये दिवसा जावे व सूर्यास्त होण्याअगोदर रामेश्वरमला परत यावे, कारण हा पूर्ण 15 किलोमीटरचा रस्ता सुनसान किंवा निर्जन आहे व रहस्यमय आहे. या ठिकाणी पर्यटन स्थान निर्माण होत आहे. भारतीय नौसेनेने अग्रगामी पर्यवेक्षण चौकीची स्थापना समुद्राच्या रक्षणासाठी केली आहे. यात्रेकरूच्या सुरक्षिततेसाठी पोलिसाची उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे. धनुष्यकोडीमध्ये भारतीय महासागराच्या रचनेचा असा एक खोल उथळ समुद्र आहे आणि हा बंगालच्या खाडीस मिळताना पाहायला मिळतो. तुम्ही बंगालच्या खाडीत जाऊ शकता आणि मासे, समुद्री शेवाळ,
स्टार आकृती मासे आणि इतर समुद्री प्राण्यांना पाहू शकता. सध्या दररोज 500 यात्रेकरू या ठिकाणी येतात. सण आणि पौर्णिमाच्या दिवशी ही संख्या हजारोच्या वर जाते. निश्चित अंतरापर्यंत बसची व्यवस्था केली आहे. धनुष्यकोडीमध्ये ज्यांना पूजा अर्चना करायची आहे त्यांना खाजगी वाहनावर अवलंबून राहावे लागते. यात्रेकरूच्या संख्येनुसार भाडे आकारले जाते. धनुष्यकोडी ही भारत आणि श्रीलंकेदरम्यान स्थलीय सीमा आहे, जी पाण्यामध्ये वाळू पसरलेले असे एक ठिकाण आहे. फक्त 50 गज लांबी असलेले विश्वातील एक असे ठिकाण आहे हे. येथून श्रीलंका केवळ 18 मैल दूर आहे. धनुष्यकोडी आणि श्रीलंकेच्या थलमन्नार यांच्यामध्ये यात्रेकरू व सामान यांना समुद्राच्या पार नेण्यासाठी काही आठवड्यातून फेरीच्या सेवा होत्या. या यात्रेकरूच्या आवश्यकतेनुसार तेथे हॉटेल, कपड्यांची दुकाने आणि धर्मशाळे होते. 1964 मध्ये रेल्वे लाईन नष्ट होण्यापूर्वी धनुष्यकोडीमध्ये रेल्वे स्टेशन, एक लहान हॉटेल, एक पोस्ट ऑफिस आणि काही सरकारी ठिकाण जसे की मत्स्यपालन इत्यादी होते. स्वामी विवेकानंद 1893 मध्ये अमेरिकेमध्ये शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले व तेथून परतल्यानंतर कोलंबोहून येऊन आपले पाय या भारतीय भूमीवर त्यांनी ठेवलेले होते. सुंदर वास्तुकला आणि आध्यात्मिक महत्त्व यांनी परिपूर्ण मिश्रण रामेश्वरम मंदिरात, ज्याला तामिळनाडूचे रामनाथ स्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, जे केवळ आध्यात्मिकदृष्ट्या आकर्षक मानले जात आहे. तसेच रामेश्वरम मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत आकर्षक आहे. प्राचीन पौराणिक कथानुसार मंदिर परिसरात 112 तलाव होते, त्यापैकी फक्त 12 शिल्लक आहेत. पंचमुखी मंदिर. 5 तोंडी हनुमान मंदिर. रामेश्वरममधील 5 मुखी हनुमान मंदिर हे सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. त्याच्या विशिष्ट ठिकाणी सेंथुरामची शोभा आली आहे. मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या सर्व मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि येथे प्रत्येक देवदेवतांची पूजा केली जाते. असे मानले जाते की देवतांचा वास्तविक आत्मा मूर्तीमध्ये घालण्यात आला होता, त्यामुळे मंदिर आजही गूढ बनले आहे. तसेच जे रामसेतू बांधण्यासाठी दगड आहेत ते या मंदिरात आहेत. गंधमादन पर्वत. या गंधमादन पर्वतामध्ये या विशाल दुमजली मंदिरात ठेवलेल्या चाकावर प्रभू रामाच्या पायांचे ठसे आहेत. रामेश्वरम जवळील डोंगरावर गंधमादन पर्वतम मंदिर आहे. या पर्वताबद्दल असे म्हणतात की लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला औषधी वनस्पती आणण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर हनुमानाने पर्वत आणून या ठिकाणी ठेवला होता. पर्वताच्या शिखरावर असलेल्या मंदिरात रामाच्या पावलाचे ठसे आढळतात. यामध्ये हनुमानाच्या मंदिराला अतिशय महत्त्व आहे. या मंदिराला सर्वाधिक पर्यटक भेट देतात. येथे मारुतीचा वास आहे असे मानले जाते. कोठंडा रामस्वामी मंदिर. हे मंदिर भारताच्या दक्षिण टोकावर आणि बंगालच्या उपसागराच्या जवळ असलेल्या बेटावर आहे. हे मंदिर हिंदी महासागराने वेढलेले आहे. कोठंडा रामस्वामी मंदिरात तुम्ही रामायणाचा इतिहास आणि अनेक कथा देखील पाहू शकता. असे मानले जाते की रावणाचा भाऊ विभीषणाने रामाची हातमिळवणी केली होती, त्यामुळे या ठिकाणी विभीषणाचीही पूजा केली जाते. धनुष्यकोडीमधील हे एकमेव मंदिर आहे जे 1964च्या चक्रीवादळातून वाचले होते. लक्ष्मण तीर्थम. लक्ष्मण तीर्थ हे भगवान रामाचे भाऊ लक्ष्मण यांच्या प्रेमळ स्मरणार्थ बांधले गेले. भगवान लक्ष्मण यांना समर्पित हे मंदिर रामेश्वरमध्ये
बांधण्यात आले आहे. भगवान लक्ष्मणाच्या अनेक अद्भुत मूर्ती संगमरवरी कोरलेल्या आहेत आणि मंदिरामध्ये भगवान राम आणि देवी सीता ह्यांच्या मूर्ती देखील आहेत. या मूर्ती त्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या एकतेच्या भावनेचे चित्रण करतात. थिरुपुलानी मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे, परंतु प्रमुख देवता राम आहेत, ज्यांची मूर्ती झुकलेल्या स्थितीत स्थापित आहे. या मंदिरात तुम्हाला द्रविड वास्तुकलेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. यामध्ये द्राविड वास्तुकला दिसून येते. चोळ साम्राज्याची सत्ता असताना हे कॉम्प्लेक्स बांधण्यात आले होते. थिरुपुलानी हे रामेश्वरम यात्रेदरम्यान सर्वाधिक भेट दिलेले मंदिर आहे. धनुष्यकोडी मंदिर धनुष्यकोडी मंदिर हे रामेश्वरम जवळ धनुष्यकोडी शहरात आहे. मंदिर आता भग्नावस्थेत आहे, परंतु तरी येथे सुंदर दृश्य देते. रामायणात या मंदिराचा उल्लेख आहे. जर तुम्हाला सुंदर दृश्य व शांततेचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या मंदिराला अवश्य भेट द्या. मन्नारच्या आखातामध्ये स्थित रामेश्वरम हे लोकप्रिय बेट आहे. त्याचे अनोखे ऐतिहासिक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की हे ठिकाण जिथे भगवान रामाने राजा रावणाच्या विरोधात तळ ठोकला होता, हे शहर भारतातील 4 धामापैकी एक धाम आहे. म्हणूनच देशातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक महत्त्वाचे असे तीर्थक्षेत्र आहे. रामेश्वरमला वर्षातील कोणत्याही दिवशी जाऊन हे ठिकाण तुम्ही पाहू शकता, परंतु सगळ्यात चांगली वेळ आहे ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यानचा काळ. कारण जुलै ते सप्टेंबर पावसाळा असतो, पण या काळामध्ये सुद्धा चांगले दृश्य दिसतात. तुम्हाला पावसाची काही अडचण नसेल किंवा पावसाचा त्रास नसेल तर पावसाळ्यातही रामेश्वरला तुम्ही जाऊ शकता. हे एक सुंदर शंखाकाराचे बेट आहे. रामेश्वरम हे बंगालची खाडी व हिंदी महासागर यांनी वेढलेले एक बेट आहे. भगवान रामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी येथे दगडांचा सेतू निर्माण केला होता. भगवान रामाने प्रथम सागरास प्रार्थना केली. कार्यसिद्धी नाही झाल्यावर धनुष्य हातात घेतले, तेव्हा समुद्रदेवानी प्रकट होऊन मार्ग दिला व या ठिकाणी समुद्र एकदम शांत आहे. तिरुपती बालाजीपासून रामेश्वरम सुमारे 828 किलोमीटर अंतरावर आहे. रामेश्वरमजवळ समुद्रात तरंगणारी दगडेही पाहायला मिळतात. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे श्रीराम व शिवशंकर या दोन्ही देवतांची पूजा होते. कारण श्रीरामाने येथे वाळूपासून शिवलिंग बनवलेले होते व काशीहूनही या ठिकाणी शिवलिंग स्थापित केलेले आहे. त्यामुळे काशीहून आणलेले शिवलिंग आणि श्रीरामाने वाळूपासून तयार केलेले शिवलिंग हे दोन्ही शिवलिंग येथे आहेत. म्हणून या ठिकाणाला रामेश्वरम असे म्हणतात. येथे श्रीराम व शिवशंकर म्हणजे श्री विष्णू व शिवशंकर या दोन्ही देवतांची पूजा केली जाते व या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना मोक्षप्राप्ती होते. या ठिकाणच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर रोग नाहीसे होतात असे मानले जाते. त्यामुळे भक्तांनी येथे अवश्य भेट द्यावी. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.